मित्रांनो, मराठी दुनिया चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी आपणासाठी विषय घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत अपलोड करावयाच्या पीडीएफच्या संदर्भामध्ये। आपण सर्वप्रथम सरल पोर्टलवर लॉग इन करून घेऊया। सरल पोर्टलवर आपण यूजर आयडी आणि पासवर्ड तसंच कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबला क्लिक करा। आता तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत अ आणि ब अनुक्रमे 60 आणि 40 गुणांचे 2 प्रश्न या ठिकाणी दिसतील। अ मध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण आहेत आणि त्याचं पहिलं शीर्षक आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण। विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट। मी या ठिकाणी पीडीएफ अपलोड केलेली आहे आणि पीडीएफ अपलोड केल्यानंतर तुमचा UDIS क्रमांक या ठिकाणी दिसतो आणि तो निळ्या रंगामध्ये असतो। ही जी पीडीएफ मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे आणि त्याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे, हे वर्णन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता आपण ही पीडीएफ नेमकी कशी तयार करायची हे थोडक्यात बघूया। या ठिकाणी मी जी पीडीएफ अपलोड केली आहे ती तुम्हाला ओपन करून दाखवतो। बघा, मी माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे आणि उपक्रमाचे नाव सुद्धा या ठिकाणी नोंदवलेलं आहे। माझ्या ह्या पीडीएफचं नाव आहे, शीर्षक आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण। या अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट। वर्ग सजावट आणि शाळा सजावटीचे अशा पद्धतीचे फोटो मी या ठिकाणी पीडीएफच्या रूपामध्ये टाकलेले आहेत आणि मी अपलोड केलेली पीडीएफच आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे। मित्रहो, बहुतांश शाळांचे लॉग इन ओपन करून बघितल्यानंतर असे लक्षात आले की आपण फक्त फोटोज पीडीएफच्या रूपाने अपलोड करत आहात। त्या फोटोजला किंवा आपल्या पेजला कोणत्याही प्रकारचं नाव नाही। परीक्षक किंवा मूल्यांकन करणाऱ्यांना आपण सदर पीडीएफ कशाच्या संदर्भात आहे हे तोंडी सांगण्याची गरज पडू नये म्हणून आपण या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव आणि आपला उपक्रम, तद्वतच त्याचं शीर्षक आणि उपशीर्षक, ज्या गटासाठी आपण ही पीडीएफ या ठिकाणी अपलोड करत आहोत ती अत्यंत सुव्यवस्थितरित्या केलेली असावी। मी तुम्हाला एक दुसरी पीडीएफ ओपन करून दाखवतोय। या ठिकाणी बघा, शीर्षक तेच आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, कारण मी अ भागामधील प्रश्न पहिल्यावरच अजून आहे। त्यातला दुसरा उपप्रश्न आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना। या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ज्या मुद्द्यावर आधारित ही पीडीएफ तयार करतो आहोत फोटोसुद्धा त्या मुद्द्यावर आधारितच असायला हवेत, जेणेकरून ऑनलाईन परीक्षण करत असताना आपण त्या ठिकाणी अपलोड केलेल्या फोटोजमध्ये नेमकं काय आपणास दाखवायचं आहे किंवा कशावर फोकस करायला लावायचं आहे हे या आपल्या माघारी सुद्धा या पीडीएफ वरून मूल्यांकन करत्यास लक्षात आलं पाहिजे। पुन्हा एक तिसरी पीडीएफ या ठिकाणी मी ओपन करतोय। बघा, माझ्या शाळेचं नाव आहे, उपक्रमाचं नाव आहे, त्याचं शीर्षक तेच आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण आणि आता तिसरा उपप्रश्न आहे शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षण भिंतीची रंगरंगोटी। या ठिकाणी रंगरंगोटी महत्त्वाची आहे म्हणून तुम्ही तुमच्या परिसरातील म्हणजे शाळेच्या आवारात किंवा भिंतीवर रंगरंगोटी केली असल्यास केवळ त्याचे फोटोज तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। अशा पद्धतीनं अपलोड केलेली पीडीएफ बोलकी असायला हवी आणि मूल्यांकनकर्त्याच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी असायला हवी। अशा पद्धतीनं आपण सर्व प्रकारच्या पीडीएफ या ठिकाणी अपलोड करू शकता आणि सर्व पीडीएफ अपलोड करून झाल्यानंतरच आपण आपली शाळा फायनलाइज करायची आहे। कोणत्याही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण आपली शाळा फायनलाइज करू नये। जोपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे 100 गुणांकनाचे सर्व प्रकारची प्रश्नोत्तरे या ठिकाणी पीडीएफच्या रूपाने आपण आणि वर्णन करून आपण जोपर्यंत ते अपलोड करत नाही तोपर्यंत त्याला फायनलाइज करायचं नाही। एक एक प्रश्नांचे पीडीएफ अपलोड करून त्याला सेव्ह करा आणि सर्व प्रश्नांच्या पीडीएफ अपलोड झाल्यावर, शाब्दिक वर्णन पूर्ण झाल्यावर आपली शाळा फायनलाइज करा। तेव्हाच
मूल्यांकनकर्त्यांना आपली शाळा त्या ठिकाणी मूल्यांकनासाठी उपलब्ध होणार आहे। मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच लाभदायक ठरेल आणि आत्तापर्यंत ज्यांनी चुकीच्या PDF अपलोड केलेल्या असतील त्यांनी या ठिकाणावरून त्या PDF पुन्हा एक वेळा चूज फाईल या बटनावर क्लिक करून नवीन अद्ययावत असलेल्या आणि सुंदर आखीव रेखीव अशा पद्धतीच्या PDF या ठिकाणी पुन्हा अपलोड कराव्यात। धन्यवाद।